शिवभक्त विद्या मंदिर, शंभूराजे विद्या मंदिर, एम के पाटील विद्यालय 25व्या वर्षात पदार्पण आणि वार्षिक स्नेहसंमेलन असा एका चांगल्या गोड कार्यक्रमाला आज येण्याचा योग आला। मी या संस्थेला प्रथम मनापासून शुभेच्छा देईल। 25 वर्षाची वाटचाल सरांनी मगाशी सांगितलं, मुख्याध्यापकांनी 34 मुलांच्यावर सुरू केलेली संस्था, पण सर तुम्ही विसरले त्याची बेरीज होती 7। त्यामुळे तुम्ही त्या बेरीजची 7 मिळाली आणि म्हणून ही एवढी मोठी आज आपल्याला 25 वर्षाची वाटचाल मिळाली। मनापासून तुमच्या या विचाराला शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी खास करून आज तुमच्या समोर असलेले तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं आज जर 25 वर्षाची वाटचाल चांगली झाली आणि त्यातलंच एक रोपटं तुम्ही माझ्या जोडीला दिलं आणि तो आशीर्वाद दिला ते माझे सहकारी ज्ञानेश्वरजी म्हात्रे। आज आमदार झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही आमदार म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन केलं असेल, त्यामुळे या संस्थेचे आमदार आणि आपल्या पूर्ण कोकण पट्ट्याची एक वेगळी जबाबदारी शिक्षकांची घेऊन काम करायला सुरुवात केली ते आमचे आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे। या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आमचे सहकारी दुसरे म्हात्रेच, विशेषतः या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या विनाताई म्हात्रे, उषाताई म्हात्रे, स्नेहल म्हात्रे, भावेश म्हात्रे, मुख्याध्यापक पंढरीनाथ मस्कर, कमलाकर वारे, समन्वयक सौ अपेक्षा पाटणकर, सौ सोनम शिंदे, निलेश भोपी, मुख्याध्यापक शंभूराजे स्कूल, सचिन देवरे, मुख्याध्यापक एम के पाटील विद्यालय, श्रीधर खंडांगले समाजसेवक, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व पालक वर्ग, विद्यार्थी आणि जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, संस्था चालवणं आणि टिकवणं यात खूप अंतर आहे। बऱ्याच पालकांना बदलापूर गाव होतं त्याचं शहर कसं झालंय अजून बऱ्याच जणांना कल्पना नसेल। ज्यावेळेला 25 वर्षापूर्वी ही संस्था ज्यावेळेला स्थापन केली असेल त्या टायमाला एक आमचं गाव होतं आणि गावामधली शाळा ही किती प्रगती करेल याचा कोणालाच विश्वास नसतो। शासनाच्या वेगवेगळ्या अडचणी त्याच्यावर मात करून पुन्हा त्या संस्थेला पुढे घेऊन जाणं, पुन्हा पालकांना परत आपल्या सगळ्या व्यवस्थितपणे सहभागी करून घेणं, विशेषतः गावातली मानसिकता अशी आमची असते, फी मागितल्यानंतर अडचणीचा मुद्दा येतो आणि 25व्या वर्षाच्या टायमाला त्या टायमाला तर फी मिळणं हा विषयच नव्हता आणि अनुदान हे सुद्धा कधी शासन देत नसते। अशा वेळेला संस्थेची वाटचाल करत करत केवळ वाटचाल नाही तर खरं म्हणजे मुलांची प्रगती काय, मी आल्यापासून संपूर्ण संस्थेच्या वाटचालीचं म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मला जे पाहायला मिळालं, तुमची फिल्म तुम्ही ती दाखवली त्यात मला स्वतःला ज्ञानेश्वर मात्र माझ्याशी बोलत असताना माझं लक्ष त्याच्याकडेच होतं। कौतुक करायला शब्द कमी पडतील, मुख्याध्यापकांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे। तुमची मुलं काय घडवलेत ही पालकांच्या पण सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। संस्था खूप होतात, शाळा खूप होतात, मुलांच्याकडे लक्ष द्यायला संस्था चालकांना कधीच वेळ नसतो आणि म्हणून जर प्रगतीची जर चांगल्या विचाराची संस्था जर उभी राहत असेल तर त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। आज बदलापूर बदलतंय,
शिक्षणाची वेगवेगळ्या प्रकारची रचना बदलत चाललेली आहे। ज्ञानेश्वर म्हात्रे ज्यावेळेला शिक्षक म्हणून काम करत होते ते आता आमदार म्हणून गेल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीतून जावं लागतंय। वेगवेगळ्या सरकारची धोरणं त्याच्यातून मार्ग काढणं आणि संस्थेला पुन्हा दिशा देणं, मुलं घडवणं, मुलांना दिशा देणं आज राज्याचे नाही तर केंद्रातली सुद्धा बक्षिसं सगळी या संस्थेला मिळतात। सर आपण सांगितलं की 3 झाली, चौथा मिळेलच आणि 100% मिळेल। तर आता आम्ही 2 आमदार आहेत, त्यामुळे आशीर्वाद आमचा दोघांचा तुम्हाला राहणार आहे, त्या मुलांनाही राहील। कारण शेवटी आमच्या बदलापूरचं वैभव तयार होतंय। आम्हाला अभिमान आहे की आमच्या बदलापूरची मुलं मुली आणि मुलींचं तर कौतुकच केलं पाहिजे, सगळ्या मुलीच मेरिटला आलेल्या आहेत। आमची मुलं क्रिकेटवर जातात का काय होतं हे बघायला लागेल थोडंसं। थोडा काही विचार आपण पालकांनी सुद्धा केलं पाहिजे। कधीतरी आम्ही, तुम्हाला कल्पना नसेल, आम्ही दोघेही तसे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या संस्थांशी जोडलेले कार्यकर्ते आहोत। कारण मुलं घडली पाहिजेत ही आमची दिशा आहे। मग ती संस्था काय काम करते, त्यांना अडचणी काय येतात, या सतत आम्ही लक्ष देत असतो। कारण आपली मुलं ज्या वेळेला ज्या संस्थेत जातात त्या संस्थेला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे। मग ही संस्था असेल, बदलापूरमधल्या जेवढ्या संस्था असतील, आज प्रवेशासाठी सगळ्या पालकांना कुठं ना कुठेतरी धडपडावं लागतंय। आज खूप मोठ्या प्रमाणातल्या चांगल्या प्रकारच्या संस्था सुद्धा आपल्याकडे उभ्या राहतात। पण या परिसरामध्ये नाही तर पूर्ण बदलापूरमध्ये सुद्धा आपल्या संस्थेचं नाव होतंय आणि शिक्षणाचा दर्जा खऱ्या अर्थाने वाढतोय। हे तुमच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं आहे। मगाशी सांगितलं सरांनी की मोबाईल मुलांच्या हातामध्ये कमी द्या, खूप चांगला विचार त्यांनी तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि काळाची गरज आहे। जो विचार अशा पद्धतीने आपल्या मुलांचा करत असेल संस्थेतले प्रमुख, त्या टायमाला तुम्ही कधीतरी विचार करा की आम्ही सुद्धा मुलांच्यावर त्याच हिशोबाने लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याच वेळेला होतंय पालकांना टाइम नसतो आणि पालक कधी संस्थेबरोबर जोडले जात नाहीत। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, संस्था तुमची आहे, मुलं तुमची आहेत, शिक्षक तुमचे आहेत, आम्ही तुमचे आहोत। या शहराचीच नाही तुमच्या मुलांची प्रगती व्हावी हेच ध्येय घेऊन आम्हाला काम करायचे आणि तुम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये मनापासून आपण या सगळ्यात चांगला विचार घेऊन समाजामध्ये पुढे गेलं पाहिजेत। केवळ शिक्षणामध्ये ही प्रगती करून चालणार नाही। आम्ही आता बदलापूर शहरामध्ये, मी आताही तुकाराम म्हात्रेंच्या बरोबर बोलत असताना सांगत होतो, त्यांनी सांगितले पुढची वाटचाल पण साहेब करूया आपण। अभ्यासिकेचा एक आम्ही मॉडेल तयार करतोय, आम्ही दोघेही त्याच्यावर लक्ष केंद्रित करतोय। आमची मुलं केवळ डिग्री घेऊन चालणार नाही, IAS IPS IFS वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेली पाहिजे, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे आली पाहिजेत आणि त्यासाठी सुद्धा बदलापूरला चांगल्या प्रकारच्या अशा काही सुविधा ज्या पाहिजेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्हीही करतो। माझी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना एक सूचना राहील किंवा तुकाराम म्हात्रे यांना सूचना राहील, नाविन्यपूर्णमधून अभ्यासिकेचा एक प्रस्ताव तयार करा, ताबडतोब तो प्रस्ताव पाठवा। 5 कोटी रुपये आपल्याला त्यातून घेता येतील, दोघे आहेत आपण, त्यामुळे काय अडचण नाही। तुमचे तुम्हाला देता नाही येणार पण मला देता येतील। त्यामुळं अभ्यासिकेचा एक प्रस्ताव तयार करा। तुम्हाला चांगल्या प्रकारची दर्जेदार एखादी अभ्यासिका इथं उभी केली तर आमची मुलं पुढे स्पर्धेत सुद्धा चांगली जातील आणि त्याचा फायदा आमच्या संस्थेला चांगला होईल। म्हणजे आपल्याला एक चांगल्या विचारातून संस्था ज्यावेळेला जाते त्या टायमाला नक्कीच मला स्वतःला वाटतंय तुमच्याही पालकांच्या आता मनात असेल की ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार झालेत, संस्थेला काहीच ते देऊ शकत नाही, पण त्यांच्यावर एक फ्री आमदार आहे दुसरा। त्यामुळे मी आहे त्याच्यामध्ये, ती संस्थेला मी आताही मगाशी त्यांच्याही चर्चा करताना सांगितले, शासनाचं अनुदान मिळत नाही, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे पण तिची फी फार कमी आहे। अशा वेळेला कुठून तरी मदतीचा हात असला पाहिजे। त्यामुळे या संस्थेला ताबडतोब मी सर तुम्हाला सूचना करेल की एक 10 लाखाचं संगणकासाठी तुम्हाला माझा निधी ताबडतोब घ्या आणि त्यातून शाळेला आमच्या मुलांना आमच्या ज्या गरजा आहेत त्यामध्ये त्याचा उपयोग करा। शेवटी आम्ही कोणासाठी आहोत, आमचे विचार हे तुमची मुलं घडवणं, तुम्हाला घडवणं, तुमच्या मुलांना दिशा देणं, हेच जर ज्या शिक्षक आमदार म्हणून त्यांच्या मनातलं ध्येय आहे
तर निश्चितपणे एक चांगल्या विचारातून ही संस्था केवळ इथं थांबता कामा नये, तिला पुढं सुद्धा दिशा देण्यासाठी आम्ही ताकदीने उभे राहू आणि एक चांगल्या विचारातून तुमच्या मुलांची दिशा घडून देऊ, एवढंच तुम्हाला आज विश्वास देईल. मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही सर्वच जणांनी आमच्या संस्थेवर विश्वास टाकलाय. आणि विश्वास नाही तर तुमची मुलं घडलेली तुम्ही स्वतः पाहता. अजूनही तुमच्या मनामध्ये असेल तर त्या सूचना कधीही करा, त्या पूर्ण होतील. कधीही तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, हा शब्द देतो. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.